आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी नाशिक जिल्हा मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य शासनाने तात्काळ उपवर्गीकरण लागू करावे अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी सांगितले की 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे। तरीही महाराष्ट्र शासनाकडून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकृत करूनही तो अद्याप अंमलात आणलेला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली। तसेच मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीने ईमेलद्वारे आलेल्या समर्थन व विरोधातील मतांचा विचार करताना केवळ संख्येवर न भर देता न्याय्य भूमिकेवर आधारित अहवाल लवकर सादर करून शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। सन 1961 आणि 1991च्या जनगणनेतील वंचित घटकांच्या आकडेवारीत विसंगती दिसून येत असून 1931च्या जनगणनेच्या आधारेही या विषयाचा पुनर्विचार करून उपवर्गीकरण करावे असेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले। कोणत्याही प्रभावशाली घटकांच्या दबावाखाली न येता सर्व 59 अनुसूचित जातींना सामाजिक न्यायाच्या तत्वावर न्याय मिळेल असे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे अशी मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या आंदोलनात विश्वास कांबळे, अशोक साठे, रंगनाथ कुचेकर, किशोर शिरसाट, भारत जाधव, सतीश गवारी, सुभाष शिजवळ, संजय गालफाडी, गोपाळ बस्ते आदी उपस्थित होते। माननीय सुप्रीम कोर्टाचा निकाल दिलेला आहे। सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि प्रत्येक राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी करावी आणि तातडीने सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने शासनाचं लक्ष वेधी व्हावं म्हणून हे लाक्षणिक उपोषण आहे। शासनाने आमच्याकडे लक्ष घालावं या दृष्टीने हे आज आंदोलन केलं आहे आणि हे लाक्षणिक उपोषण ठेवलं आहे। 78 वर्षापासून हा मातंग समाज गेल्या 79 वर्षापासून उपेक्षित, वंचित आणि शोषित राहिलेला आहे। आजही त्याची प्रगती जशी पाहिजे तशी झालेली नाही। आत्ताच आपण नाशिकचं उदाहरण पाहिलं तर नाशिकमध्ये काही महिला स्मशानात जातात, प्रेताच्या राखेमधून मिळणाऱ्या गुंजभर सोन्यावर जगतात, काही आमोशा मागतात आणि काही महिला कचरा वेचतात। ते विदारक रूप आजच्या 2026 मध्ये आहे। हे जर चित्र बदलायचं असेल आणि मुलांना शैक्षणिक दर्जा वाढवायचा असेल, शिक्षणाची प्रगती करायची असेल आणि या लोकांना सनदी अधिकारी बनवायचं असेल आणि राजकारणात सुद्धा या मातंग समाजाला अस्तित्व नाही, त्याच्यामुळं राज्य शासनाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी। आम्हाला राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक या सगळ्या बाबतीत, सामाजिक बाबतीत आम्हाला आरक्षण मिळावं। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने अंमलबजावणी करून आम्हाला आरक्षण अबकडनुसार जारी करावं यासाठी लाक्षणिक उपोषण समस्त नाशिक जिल्ह्यातील तमाम संघटनेचे पदाधिकारी, नेतृत्व करणारे अध्यक्ष आणि सगळे सामाजिक कार्यकर्ते, याचबरोबर या कलावंत नाशिक जिल्ह्यातील कलावंतांची जी संघटना आहे, मराठी शाहीर परिषद, लोककलावंत परिषद, लोकसंस्कृती बहुउद्देशीय संस्था आणि बाकीचे आमचे इगतपुरी किंवा बाकी सिन्नरहून आलेल्या सगळ्या कलावंतांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आज हे लाक्षणिक उपोषण यशस्वी होत आहे। अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, संजय हिरे, नाशिक।